आज मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, की जेव्हा आपण फॅट्स वितळवतो किंवा आपण म्हणतो की कॅलरी बर्न करतो, तर ते फॅट्स नेमकं जातं कुठे? ऑप्शन तुमचा पहिला, की सगळ्यात पहिले ते ॲज अ एनर्जी म्हणून न्यूट्रलाइज होतं. दुसरा, ते शरीरात मसल्समध्ये म्हणजे स्नायूंमध्ये त्यांचं रूपांतर होतं. तिसरा, की आपल्या युरिनमार्फत किंवा घामामार्फत बाहेर पडतं. चौथा, की ॲज अ स्टूल किंवा आपल्या शौचामधून बाहेर पडतं. तर यातलं कोणतं ऑप्शन असेल? त्यातलं उत्तर आहे, यातलं कोणतंही नाही. फक्त जे घाम आणि युरिन आहे त्याच्यातून फक्त 15% आपल्या जे फॅट्स असतं ते बाहेर पडतं आणि उरलेलं 85% हे आपल्या श्वासा थ्रू बाहेर पडतं. याला समजायचं असेल तर एक छोटीशी केमिकल रिॲक्शन असते. आपल्या शरीरात फॅट्स म्हणजे ॲडिपो ट्रायग्लिसराईड. हे जेव्हा आपण श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो, तेव्हा त्याला रिॲक्ट होऊन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आपण शरीरात ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. तर जेव्हा 10 किलो फॅट्स वितळायचे असेल तर तेव्हा अराउंड 8.5 किलो ते कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होते आणि उरलेलं अराउंड 1.5 किलो ते पाण्यामध्ये. मग ते पाणी स्वेटिंग असू शकते, युरिन असू शकते किंवा आपण जो कप बाहेर पडतो त्याच्या थ्रू आपलं फॅट्स बाहेर पडतं. तर याच्यापुढे फॅट्स वितळत असताना लक्ष ठेवायचं की आपण श्वास कुठे घेतोय, मग आपल्या कॅलरी बर्न करायच्या, मग आपली फॅट बर्निंग जर्नी स्टार्ट करायची.